कर्जत तालुक्यातील नेरळ परिसरातील नागरिकांची अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या मागणीला अखेर हिरवा कंदील मिळाला असून या रस्त्यांच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे। महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळमधून सुमारे 137 कोटी रुपयांचा इतका भरीव निधी मंजूर झाला असून या रस्त्यांच्या विकास कामाचे भूमिपूजन आज कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते नेरळ साई मंदिर नाका या ठिकाणी पार पडले। नेरळ शहराला जोडणाऱ्या 3 मुख्य रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले। यामध्ये दामोदर रेल्वे गेट ते आंबिवली रेल्वे गेट, नेरळ साई मंदिर नाका ते सुगवे तसेच माथेरान कमानी नेरळ ते पोही या रस्त्यांचा समावेश आहे। या कामांच्या पूर्णत्वामुळे नेरळ शहरातील वाहतूक कोंडी कायमची संपुष्टात येणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। तसेच नेरळ रेल्वे गेट परिसरातील वाहतूक कोंडीचा कायमस्वरूपी तोडगा म्हणून या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन सुरू असून त्यासाठी आवश्यक निधी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल असे प्रतिपादन आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी केले। तसेच नेरळ बसस्थानकावर प्रवाशांसाठी ई-टॉयलेट सुविधा उभारण्याचे नियोजन देखील करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। या भूमिपूजन सोहळ्यात माजी पंचायत समिती सभापती तथा युवासेना तालुका प्रमुख अमर मिसाळ व कोलारे ग्रामपंचायतचे सरपंच महेश्वरले यांनी आपले मनोगत व्यक्त केले। नेरळ परिसरातील असणारे हे 3ही मुख्य रस्ते दामत ते आंबिवली गेट असेल, साई मंदिर ते सुगवे असेल, माथेरान कमानी नेरळ तिथपासून ते पोहीपर्यंत असेल, असे हे कर्जत तालुक्यातील मुख्य प्रमुख 3 रस्ते नेरळ शहराला जोडणारे हे प्रमुख रस्ते आणि या रस्त्यांच्या कामांचा ज्या ठिकाणी भूमिपूजन आमच्या हस्ते होत असताना मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे की गेली कित्येक वर्ष या रस्त्यांसंदर्भात अनेक तक्रारी या ठिकाणी येत होत्या। नेरळ असेल, कोल्हारे असेल, ममदापूर असेल, या प्राधिकरणातील असणाऱ्या साऱ्या ग्रामपंचायती आणि वाढतं शहरीकरण लक्षात घेता या रस्त्यांची कामे होणे अत्यंत गरजेचं होतं। यासाठीच या रस्त्यांसाठी MSIDC हॅम मधून जवळजवळ 137 कोटी रुपयाची मंजुरी आपण घेऊन या रस्त्यांच्या कामाचं भूमिपूजन आज या ठिकाणी झालं असं सर्वप्रथम जाहीर करतो।